नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर, DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम अर्थतज्ञ कसे होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शिवरायांचा जो काळ होता तो 1630 ते 1680 हा 17व्या शतकातला काळ होता. अत्यंत बिकट परिस्थिती होती. स्वराज्य उभारणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिवरायांनी अत्यंत उच्च ध्येय ठेवून आणि चांगल्या पद्धतीने एक अर्थकारण स्वराज्याच्या माध्यमातून उभं केलं होतं. तर शिवरायांच्या आर्थिक धोरणाविषयी बोलताना पहिला मुद्दा जो आठवतो तो म्हणजे सुरतेची लूट. मित्रांनो, सुरत हे जे शहर होतं गुजरातचं ते व्यापाऱ्यांसाठी आणि व्यापारासाठी फार प्रसिद्ध होतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिरे व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात श्रीमंत व्यापारी तिथे सुरतसारख्या शहरामध्ये व्यापार करत होते आणि कुठे ना कुठेतरी ते मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ न राहता जे शत्रू आहेत, मग ते इंग्रज असोत किंवा मोगल असोत किंवा इतर पातशाह्या ज्या आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी खंडणी देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीमध्ये स्वराज्याला बळकटी मिळण्यासाठी, आर्थिक मोबदला मिळण्यासाठी गरज होती ती मोठ्या धनाची. तर शिवाजी महाराजांनी या सुरतेच्या लुटीचं नियोजन केलं आणि यशस्वीरित्या ती लूट महाराजांनी पूर्ण केली. मराठ्यांनी ती लूट जी आहे ती पूर्ण केली आणि या सुरतेच्या लुटीच्या विषयी महाराजांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मराठ्यांना सांगितलं की स्त्री आणि लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांच्यावर कोणीही हात उचलणार नाही. हे युद्ध नाही आहे, आपल्याला फक्त लूट करायची आणि स्वराज्यासाठी धन उभं करायचं आहे. तर या पद्धतीने मराठ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरतची लूट केली होती. ती लूट इतकी मोठी होती की ते सगळे धन आणि त्या सगळ्या गोष्टी, सोनं नाणं चांदी वगैरे या सगळ्या गोष्टी पुन्हा इकडे महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्यामध्ये आणणंसुद्धा भौगोलिकदृष्ट्या मराठ्यांना शक्य नव्हतं आणि ते त्यांनी वाटेतच सुरतपासून महाराष्ट्राचा जो मार्ग आहे, घाटांचा रस्ता, डोंगराचा रस्ता, अशा ठिकाणी हे सोनं नाणं चांदी वगैरे मराठ्यांनी ठेवली होती आणि ते इतकं मोठ्या प्रमाणात होतं. मराठ्यांची दहशत इतकी होती की अनेक वर्ष, अनेक शतकं त्या गोष्टीला, त्या चांदीच्या वस्तूंना, सोन्याच्या वस्तूंना कोणी हातही लावला नव्हता आणि आजही त्याचे अवशेष कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी दिसतात. दुसरा मुद्दा जो आहे मित्रांनो तो जमीन महसूल हा आहे. आता शिवरायांच्या काळामध्ये जमीन महसूल या गोष्टीला फार विशेष महत्त्व दिलं जात होतं. महसूल संकलन हा मराठा राजवटीचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांच्याकडे चौथाई नावाची एक अनोखी कर प्रणाली होती, ज्या अंतर्गत दरवर्षी जमीन, नांगरणी, बैल आणि शेतीमध्ये गुंतलेल्या भांडवलावर कर आकारला जात असे आणि चौथाई जमिनीवर आणि नांगरलेल्या बैलांवर तर कधी भांडवलावर लावला जात असे. हा जो चौथाई कर आहे हा जमिनीवर किंवा नांगरलेल्या बैलावर लावला जात असे आणि नफ्याचे मूल्यांकन आणि उत्पन्नाच्या रकमेवर आधारित हा एक प्रकारचा कर होता. हा कर नव्हता ज्यातून आयकर भरावा लागतो, पण या प्रणालीचे मूल्यमापन पंचायत किंवा जिल्हा स्तर आणि जिल्हा परिषद, जिल्हा पातळीवर याचे मूल्यमापन केले जात असे. तर अशा पद्धतीने शिवरायांचं महसूल संकलन चालत असे. शिवरायांनी व्यापारावर सुद्धा कर लावलेला होता. मराठे हे मोठे व्यापारी होते. ते कापूस, चामड्याच्या वस्तू आणि मसाल्यांचा वापर व्यापारामध्ये करत असत आणि त्याचप्रमाणे ते त्यांची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुरत बंदरात व्यापारी व्यवस्था होती आणि त्यांचा मुख्य जो व्यापार होता तो कापूस आणि रेशमी कापडाचा होता.
तर ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट शिवरायांच्या आर्थिक धोरणाविषयी दिसते. शासकीय देणी आणि कर आकारणी या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की शिवराय हे राज्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज करून ठेवणं अशा अर्थनीतीचे नव्हते, तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने नवीन निधी उभा करणं आणि स्वराज्याचा विस्तार करणं अशा पद्धतीने महाराज काम करत असत. राज्यावर कर्ज हा जनतेवर भार असतो, त्यामुळे कर्ज करून शासन चालवणं अशी नीती शिवराय अवलंबत नसत. व्यावसायिक करसुद्धा त्यांनी लावला होता. विविध व्यवसायांवर माफक प्रमाणात कर लावला जात असे. त्या काळामध्ये मोगल किंवा इतर जे पातशाया होत्या, मराठ्यांचे शत्रू जे होते, ते जिझिया कर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कर लावून ठराविक धर्माच्या लोकांना जास्त कर आणि त्यांच्या धर्माच्या लोकांना कमी कर अशी एक भेदभाव करणारी कर प्रणाली लावत असत. पण शिवराय मात्र सर्वांना समान कर अशा पद्धतीने कर प्रणाली राबवत होते. अप्रत्यक्ष कर जो आजच्या काळामध्ये इनडायरेक्ट टॅक्स म्हटला जातो, जो GST आपण म्हणतो, तो सुद्धा सर्वसामान्यांकडून अतिशय माफक प्रमाणात शिवराय घेत असत. हा शिवरायांच्या आर्थिक धोरणाचा एक भाग इथे अधोरेखित करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांविषयी शिवरायांना फार मोठी कणव होती. छोट्यातला छोटा शेतकरी हा सुद्धा तगला पाहिजे, त्याची शेती जगली पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं जे योगदान आहे ते मोठं आहे आणि अनेक विभाग किंवा श्रेणींमध्ये ते विभागले जाऊ शकते. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात लागवडीसाठी उपलब्ध जमीन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक असल्याने आणि भरपूर जमीन उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र हा देशासाठी मुख्य अन्नपात्र मानला जातो. मित्रांनो, शिवरायांनी शेतीला खूप मोठं प्रोत्साहन दिलं. छोट्या छोट्या शेतकऱ्यांची जी सवय होती ती सावकारांकडून कर्ज घ्यायचं आणि आपल्या घरात मुलीचे किंवा इतर सण समारंभाचे प्रसंग साजरे करण्यासाठी कर्ज काढणे अशी शेतकऱ्यांची जी सवय होती ती शिवरायांनी मोडून काढली. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज मिळेल ते रुपया पैशामध्ये न मिळता त्यांना शेतीची अवजारं, बियाणं याच्यासाठी थेट कर्ज मिळेल आणि ते कर्ज हे केवळ त्या गोष्टीसाठी वापरायचं अशी अकाउंटेबिलिटी, अशी रिस्पॉन्सिबिलिटी शिवरायांनी निर्माण केली. मित्रांनो, आणखी एक मुद्दा याच्यामध्ये सांगण्यासारखा आहे की मराठ्यांची जी आर्थिक स्थिती होती ती काही फार चांगली नव्हती. आपल्याकडे हजारो लाखो घोडे आणि फार मोठं सैन्य, धनदौलत, सोने नाणे चांदी अशा पद्धतीचं काही मराठा साम्राज्य नव्हतं. पण तरीसुद्धा आपल्या डोक्याने, आपल्या गनिमी काव्याने, आपल्या हुशारीने मराठा साम्राज्य हे समृद्ध होत गेलं. शिवरायांचं साम्राज्य हे समृद्ध होत गेलं. अर्थनीती याविषयी बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत मित्रांनो. आपण आणखी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शिवरायांची अर्थनीती याच्यावर सुद्धा आणखी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, DSG अर्थजागृती हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मी आपल्याला आणखी एखाद्या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नक्की भेटीन. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.